हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। आणि सकाळ सकाळची वेळ आहे, मस्त अशी जियांसाठी नाश्ता बनवण्याची तयारी चालू आहे रात्रीपासून। म्हणजे त्याचं हेच गाणं होतं की मम्मी मला आलू पराठा पाहिजे। आता सध्या तरी आहे ना, हा हप्ता तरी म्हणजे हा आठवडा तरी आमचा जास्त करून जियांशला आहे ना आलू पराठाच खायचे असतात। मी पण काय, मला पण बरंच आहे, कारण कसं आलू पराठा पण हेल्दी असतो आणि बनवायला पण इतकं काही झंझट नसतं। सर्वांसाठी आमच्यासाठी चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या मी, आणि त्याच्यापुरतेच फक्त मग इथं स्टफिंग बनवून घेतलेली मी आलू पराठ्याची। आणि जे आपल्याला मुलांना सध्या आवडतं ना तेच दिलं ना तर बरं, कशाच्याने तरी त्यांचं पोट भरण्याची म्हणजे हे असते, पोट भरल्याशी मतलब आपल्याला तरी। आणि म्हणजे आता जास्त करून हे ना उन्हाला जेवण पण जात नाही, आणि मग आवडीचं असलं ना की मगच आपल्याला पण खावं असं वाटतं मोठ्या माणसांना तरी। म्हणून मग मी त्याला आलू पराठे हवे असतात ना, मग मी त्याला पण आलू पराठेच देत असते। म्हणजे कसा बरं वाटतं, म्हणजे खाईलच असं मला फुल गॅरंटी असते त्याच्याबद्दल। आलू पराठाच टिफिनमध्ये दिला ना का पूर्ण फिनिश करूनच येतो तो। असं तर बघा, इथं काव्या तर गेलेली लवकर स्कूलमध्ये, तिची लवकरची स्कूल होती, आणि इथं मग जियांश आणि मीच होती। आई बाबा पण या वेळेला घरात नव्हते। मग मी त्याला ओट्यावरच इथं घेऊन बसलेली, कारण मग त्याला मम्मी सोबत पाहिजे असते। म्हणजे मी तरी बेडरूममध्ये पाहिजे त्याच्यासोबत, नाही तर मग म्हणून मग मी त्याला इथं ओट्यावरच आणून बसवलेलं। आणि त्याला पण मज्जा आलेली, म्हणजे मी पराठे बनवत होते ना तर त्याला मज्जा आलेली, म्हणजे मला आज टिफिनमध्ये आलू पराठे मिळतील असं। आणि मग एकीकडे त्याला दूध पण गरम करून दिलं चांगलं मस्त, साखर वगैरे टाकून थंड थोडं करून। तुम्ही बघत असाल आता दूध पीत होता तो, आणि इकडे माझं पराठे करण्याचं काम चालू आहे बघा। असं तर आता तुम्ही बरेच दिवस सध्या नोटीस करत असेल की आपली लॉंग व्हिडिओ काय येत नाही। जसं माझ्याच्याने जमेल ना तसं मी शॉर्ट व्हिडिओ पटकन एडिट करून म्हणजे शेअर करते आपल्यासोबत चॅनलवर। पण लॉंग व्हिडिओ माझे काय सध्या तरी आता थोडे कमी कारण माझी पण थोडी आता गडबड थोडी चालू आहे। काय तिथे मला या पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच। तर बघा इथं मस्त असे टमटमीत फुलणार आहे मी बटाट्याचे पराठे, आलू पराठे, जियांशच्या भाषेप्रमाणे आलू पराठे। कारण त्याच्या स्कूलमध्ये आहेत ना काही हिंदी म्हणजे मुलं पण आहेत, मग ती आलू पराठे बोलतात। मग म्हणजे मग मला पण आलू पराठेच बोलायची सवय झाली। आणि बघू शकता तुम्ही एकदम टमटमीत असे मस्त इथं पराठे बनवून झालेले। जियांश तर गेलेला स्कूलमध्ये, आणि मला आज ह्या ब्लाउजांची कटिंग करून घ्यायची होती। सर्व बाकीचं आवरून घेतलेलं मी, दुपारचं जेवण वगैरे सर्वच आवरून झालेलं माझं इथं यावेळेला। आणि मग मला आता ही ब्लाऊज लावून कटिंग करून घ्यायची होती, आणि जसं वेळ मिळेल ना तसं मग मला शिवून पण घ्यायची होती। तर पहिल्यांदा कटिंग करायला घेतलेलं बघा। आता तुम्ही ब्लाऊज बघत असाल, साडी म्हणजे आत्ता आहे ना म्हणजे काही साड्यांमध्ये वेगळीच ब्लाऊज पीस यायला लागलेत बघा, व्यवस्थित असं लाईनमध्ये नसतं। आता साडीतील पण काही कपड्यातील मग कट करून घेतला, एकदम छोटासा ब्लाऊज पीस होता। मग मी कस्टमरला विचारून साडीतून थोडासा हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला, आणि अस्तरवर अगोदर मार्किंग करून व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतलेली मी। आणि आता स्लीवची डिझाईन म्हणजे कटिंग मेन फॅब्रिकवर कटिंग करण्याचं काम चालू होतं। मी ना आता काही ब्लाऊज, आता जसं तुम्ही बघत असाल मागच्या एक व्लॉगमध्ये मला तर वाटतं मी झुलुक्स असं तुम्हाला दाखवलेलं की डायरेक्ट प्रिन्स कटचा जे मध्ये कट असतो ना, मध्ये कटोरी आपला तो पुढच्या भागाचा तो कट न करता तशीच शिलाई मारायची, असा एक ब्लाऊज मी शिवलेला माझाच। तर तसंच मी ही जी 2 ब्लाऊज आहेत ना मी आज कटिंग करत होती ना, ती मला तशीच शिवायची होती। कारण जे कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे ना मेजरमेंटसाठी, ते तसंच शिवलेलं होतं, आणि मला ट्राय करून बघायचं होतं। आणि तसं पण मी माझा अगोदर एक ब्लाऊज ट्राय करून बघितलेला, आणि बसतो पण व्यवस्थित फिटिंगमध्ये वगैरे। फक्त टक्स थोडासा म्हणजे जसं मेजरमेंटप्रमाणे आपण घेऊ ना तसं घेतलं ना की मग व्यवस्थित अशी फिटिंगला पण येतं। तर बघा आता इथं माझं थोडं संगलमंगल चालू होतं बघा। पाठचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही कटिंग करून झालेली, आणि कस्टमरने अगोदर सांगितलेले की छोटी स्लीव्ज म्हणजे छोटे स्लीव्जचा ब्लाऊज पाहिजे। आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा मी अस्तर वगैरे आणलं ना त्यानंतर सांगितलं की मोठी स्लीव्ज पाहिजेत आपले कोपरापासूनच्या, आणि ते पण पफ स्लीव्जमध्ये पाहिजेत। मग त्याच्यासाठी भरपूर अस्तर लागणार होता, आणि मी अस्तर म्हणजे छोट्या स्लीव्ज इतका लागणार नाही इतकाच ब्लाऊज पीस म्हणजे अस्तर आणलेला, आणि मला त्याच्यानंच भागवायचं होतं आता। तर मग मी येणार त्या बघा आता म्हणजे पफ स्लीव्जसारखं मी वर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कटिंग केलेली, आणि खाली आहे ना तसा अस्तर होता पण तो जॉईंट करायला लागणार होता मला। मग खाली 5 इंचाचं मला जॉईंट द्यायचं होतं, आणि तितकं अस्तर होतं बऱ्यापैकी, इकडून तिकडून उरवून माझं तितकं अस्तर उरणार होतं। दोन्ही ब्लाऊजांसाठी मी तितकंच अस्तर आणलेलं, आणि दोन्ही ब्लाऊजांसाठी मग मी स्लीव्जला अशा प्रकारेच खालून जॉईंट दिलेला। आणि म्हणजे मग परत अस्तर आणायला लागलं असताना
तर एकतर मग अर्धा मीटर किंवा 80 सेंटीमीटर असं आणायला लागलं असतं आणि बाकीचा असंच उरून गेलं असता. त्याच्यामुळं मग अस्तर वगैरे काय मी आणला नव्हता. तर बघा जसं तो पहिला ब्लाऊज पीस कट केला तसं पहिला ब्लाऊज कट केला तसंच मग मी एकच मेजरमेंटची 2 ब्लाऊज होती ना, मग मी तोच अस्तर याच्यावर ठेवून व्यवस्थित असं कट करून घेता. आता तुम्ही बघत असाल मी नेहमी आहे ना पूर्ण जसं पन्ना असेल ना तसा अस्तर ठेवते आणि इथं मी जितकं आपला म्हणजे फिटिंगची शिलाई टाकून थोडं 2 इंच असा मेजरमेंट राहील ना इतका भाग सोडून बाकीचा जो उरलेला कपडा तुम्ही साईडला आता इथे मी कट करते तो बघत असाल, तो जो भाग उरलेला आहे ना तो स्लीव्जला लावण्यासाठी माझा इथं झालेला. आणि मी अशाच्याने ना म्हणजे जवळजवळ आपला थोडा अस्तर उरतोच. आणि ही ट्रिक मला आत्ता समजायला लागली, ती पण मला माझ्या बहिणीने सांगितली. आणि इतका अस्तर माझा असाच वेस्ट जात होता थोडा थोडा करून, इकडून थोडा तिकडून थोडा, मग छोटे छोटे तुकडे व्हायचे. मग ती बोलली की अशा पद्धतीने तो अस्तर ठेवून कटिंग कर म्हणजे तुझा थोडा तरी अस्तर उरेल. तर आता मी त्याच पद्धतीने अस्तरची कटिंग करते, म्हणजे माझा थोडा अस्तर उरतो आणि तोच मला स्लीव्जसाठी उपयोगी आलेला. बघा आता जी पहिली स्लीव्जची कटिंग होती ना ती ठेवलेली मी शॉर्टमध्येच आणि कंप्लीट इतक्या भागात राहिलेली, आणि जो इकडचा भाग दिसतो ना तुम्हाला उरलेला तो भाग खाली जॉईन करून घेतलेला. अशा प्रकारे इथं माझं आता थोडक्यात काम करून झालेलं. आणि त्यानंतर मग मी कस्टमरला बोललेली पण की परत असं करू नका, कारण मग कसा प्रत्येक वेळेस म्हणजे असंच शक्य होईल असंच नाही. उद्या तुम्ही दुसरीच कुठली डिझाईन सांगाल आणि मग माझी पंचायत नको, म्हणून तुम्ही जसं तुम्ही अगोदरच सांगा म्हणजे शिवायला द्याल तेव्हा की असा पाहिजे असा पाहिजे असा. तर असं तर तो आता विषय जाऊ द्या. त्यानंतर मी दुसरा ब्लाऊज घेतलेला कटिंग करण्यासाठी. सिंपलच होते दोन्ही पण, डेली यूजसाठीच्या साड्या होत्या या. तर त्यांना पफ स्लीव्ज हवे होत्या आणि पाठवून सिंपल मटका घाला हवा होता दोन्ही ब्लाऊजांना. असं तर बघा इथं दोन्ही ब्लाऊजांची मस्त अशी कटिंग वगैरे पण करून घेतली मी. आणि अजून मला दुपारचं जेवण पण बनवायचं होतं. यावेळेला कपडे भांडी म्हणजे आवरून झालेली, दुपारचं जेवण बनवण्याचं बाकी होतं. कटिंग वगैरे करून घेतली, दुपारचं जेवण वगैरे बनवून मुलं येईपर्यंत माझी ही कटिंग आणि दुपारचं जेवण वगैरे करून. काव्या यावेळेला मला तर वाटतं आलेली. जियांश स्कूलमध्ये 11:30 वाजता जातो आणि काव्याची लवकर असते ना शाळा, त्याच्यामुळे ती 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत येते. मला तर वाटतं ती बाहेर आता TV बघत असेल यावेळेला स्कूलमधून येऊन. आणि मग माझं आता ही ब्लाऊज कटिंग वगैरे करून झाल्यानंतर मला जायचं होतं जेवण बनवायला दुपारचं. जियांश स्कूलमध्ये यायच्या आधी माझं दुपारचं जेवण वगैरे जेवून पण पूर्ण भांडी वगैरे घासून झालेली असतात. तो 3:30 वाजता स्कूलमधनं येतो. असं तर बघा जसं आता दररोज त्याचे शाळेचं पण टायमिंग बदलतं आहे, कारण परीक्षेचं पण चालू आहे सध्या. म्हणजे त्याची नाही 10वीची त्याच्या स्कूलमध्ये परीक्षा चालू होती ना, त्याच्यामुळं कधी लवकर कधी लेट असं चालू असतं त्याच्या स्कूलचं पण. असं तर बघा इथं दोन्ही ब्लाऊजांची कटिंग करून घेतली. स्लीव्ज मी जरी वरून म्हणजे अस्तरची फक्त जॉईन करायची होती, मेन फॅब्रिकवर मी बरोबरच म्हणजे पूर्ण जितकं लागणार होतं ना तितकंच इथं कटिंग करून घेतलेली. आणि इथं बघा आता जियांश पण स्कूलमधून आलेला आणि 3:30 म्हटलं तरी थोडा ऊन आणि गरम असतंच. आणि त्याच्यासाठी मला आता म्हणजे त्याच्यासाठी नाही, संध्याकाळची चहाची वेळ झालेली आणि चहा न घेता म्हटलं काहीतरी थंड थंड पेय असं करावं मुलांसाठी पण आणि घरातल्या सर्वांसाठीच. तर इथं हे पहिल्यांदाच आणलेलं, काव्यानेच आणलेला. हा पण आमच्या इथं डेअरीवर आमरसाचा एक पॅकेट मिळतो, तर तो पहिल्यांदाच घेऊन आलेली. आणि मी तिला बोलत पण होती का कशाला आणला तुम्ही, म्हणजे चांगलं असतं की नाही शरीरासाठी ते काय माहिती नाही, पण असं तर म्हटलं आता आणलाय तिने तर मग मी म्हणजे तो दुधामध्ये मिक्स करून प्यायचा असतो. छान ज्यूस लागतो एकदम, म्हणजे आमरससारखा जो आपण आमरस विकत घेतो बघा प्यायला तसं त्या पद्धतीचा लागतो. त्याच्यात फक्त दूध टाकून व्यवस्थित असं मिक्स करून प्यायचं. तर बघा इथं माझं आता हेच कटिंग करणं चालू होतं. ती मला बोलत पण होती की मम्मी तू नको आणू बोललीस आणि आता तूच करते. म्हणजे मला तरी चहा प्यायल्यानंतर मस्त वाटत होता, सेम आमरससारखा. आणि टेस्ट पण खूपच छान होती. फक्त त्याच्यासाठी दूध लागतो, पाण्यामध्ये काही तो चांगला लागत नाही. त्याच्यात दूध टाकून पहिल्यांदा एकच ग्लास मी करून बघितलेलं इथं आणि म्हटलं चांगलं लागलं तरच मी बनवीन सर्वांसाठी असं मी तिला बोलत होती. पण खूपच छान लागत होता आणि मस्त लागत होता. त्याच्यावर नाव इतकं काही समजून येत नाही बघा, धड इंग्लिश नाही धड मराठी नाही, अशी वेगळीच कुठली तरी लँग्वेज आहे ती. पण छान लागत होता बघा. तुम्ही कधी आमरस प्यायला आहे का मला कमेंट करून नक्कीच कळवा. मला तरी आवडला आणि बघा कलर पण खूप छान येतो बघा, सेम आमरससारखाच आणि टेस्ट पण खूपच छान येत होती.
असो तर बघा त्यानंतर मग हा मला आवडला ना, त्याच्यामुळे मग सर्वांना बनवून दिला मी. आणि त्यानंतर आलेली इकडं रूममध्ये परत जे काम करायचं होतं ना काही, आणि मला एक साडीला फॉल लावायची होती. त्याच्यामुळं मग मी ही माझी मशीन काढलेली, आपली सरळ साधी मशीन आहे ना ती काढली आणि फॉल बिडिंगची मशीन लावणार होती मी. आणि फॉल बिडिंगची मशीन ही माझी नाही, माझ्या जाऊबाईंची आहे. पण त्यांनी माझ्याकडे आणून ठेवले. म्हटल्या की तुला कधी उपयोगाला येईल तेव्हा तू वापर, सध्या तुझ्याकडेच ठेव. म्हणून मग मी जेव्हा मला लागेल ना तेव्हा मग मी हिचा यूज करते. तर हीच लावण्याचं माझं इथं काम चालू होतं आणि खूपच वजन आहे त्या मशीनला. तरी पण मी लावली कशी बशी पहिल्यांदाच, आणि मी अजूनपर्यंत कधी फॉल बिडिंगची मशीन चालवली नव्हती. माझी नाही त्याच्यामुळं मग मी कधी चालवली नव्हती. त्याच्यामुळं मी आज ही पहिल्यांदाच चालवणार होते आणि चालू होतं माझा प्रयत्न. आणि ही जी येलो कलरची साडी दिसते ना कॉटनमधली, हिला एक फॉल लावायची होती आणि दुसरी तिथं अशी पिस्ता कलरमध्ये आहे ना तिला एक फॉल लावायची होती. 2 साड्यांना फॉल लावायची होती माझी, आणि त्याच्यासाठीच माझी इथं चालू होती गडबड. आणि आता ही वेळ जवळजवळ आहे ना 4, 4:30, 5ची पण असू शकते. इतकं काय माझ्या तर लक्षात नाही, कारण हा व्हिडिओ आहे ना जरा 4-5 दिवस अगोदरचा आहे. मध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रेग्युलर व्लॉग काय मी टाकू शकले नाही. शूट बरेच केलेले आहेत, पण हळूहळू मी एडिट करून तुमच्यासोबत अपलोड करेन. असो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? साधा सिम्पलच होता. इतकं काय ॲक्टिव्हिटी मी या व्हिडिओमध्ये काही शेअर केली नाही, पण जे शूट केलेलं होतं ना मी दिवसभरात काय काय करते तीच म्हणजे माझी साधी सिंपल लाईफ तुमच्यासोबत मी शेअर करत असते. असो तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा छोटासा आणि असा साधा सिंपल व्लॉग मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.